नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी गट क पूर्व परीक्षा 2026 संदर्भात या ठिकाणी लिपिक, तलाठी, उद्योग निरीक्षक इत्यादी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सुरुवातीला काही पदं त्यामध्ये होते आणि आता नव्याने काही पदांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आरक्षण किंवा कॅटेगरी वाईज पदांच्या बाबत या ठिकाणी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन आणि अपडेट माहिती तुम्हाला इथे मिळत असते. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आपण थेट या नोटीसवर आलेलो आहोत. नोटीस कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. कधीची नोटीस आहे? 27/7/2026 म्हणजे आजच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कोणाला पाठवण्यात आलेली आहे नोटीस तर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सर्व आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण अमरावती, नागपूर वगळता सर्व. विषय कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या जाहिरातीबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे. जी काही जाहिरात आपली प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबत. उपरोक्त संदर्भीय पत्राच्या कृपया अवलोकन व्हावे. या कार्यालयाकडील 16/3/2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरावयाच्या लिपिक टंकलेखक संवर्गाचे विभागाच्या अधीनस्थ 17 नियुक्त प्राधिकारी यांच्या स्थापनेवरील एकूण 332 पदांचे कनिष्ठ लिपिक मागणीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडील 27/3/2026 रोजीच्या पत्रान्वये सदर मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यात आले असून आयोगामार्फत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षेची जाहिरात 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये ज्या काही जागा आलेल्या आहेत, किती 332 जागा, तर त्या संदर्भात हे पत्रक आहे. सदर जाहिरातीमध्ये सहकार विभागाच्या अधीनस्थ 332 पदांचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या, सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील इत्यादी मागणी पत्रानुसार योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची आयोगाची धारणा असून सदर धारणा तात्काळ पक्की करण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी विनंती केली की आम्ही जो तक्ता किंवा आम्ही जे जाहिरातीमध्ये कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार मेन्शन केलेली पदं आहेत ती व्यवस्थित आहे किंवा नाही ते तुम्ही एकदा कन्फर्म करावे. कसं? एक असतं आपलं आरक्षण, ज्यामध्ये विविध कॅटेगरीज असतात. जसे की आपण पाहतो ओपन आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, हे झालं आरक्षण. पण यामध्येही आणखी समांतर आरक्षण आपल्याला लागू होतं. कसं? जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एससी कॅटेगरी घेतली तर एससी कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणामध्ये आहेत जनरल, त्याच्यानंतर दुसरं आरक्षण आहे ते म्हणजे फिमेलसाठी, त्याच्यानंतर आहे हँडिकॅपसाठी, त्याच्यानंतर आहे ऑर्फनसाठी. असे डिवायडेशन आपल्याला होत असतं. नंतर एक्स सर्व्हिसमॅन आहे, स्पोर्ट पर्सन आहे. तर इथे फक्त कॅटेगरीचा प्रश्न नसून त्यामध्येही समांतर आरक्षणाची विभागणी होत असते आणि अशा स्थितीत काही चूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळेच आयोगाने काय सांगितलंय की आम्ही जाहिरातीमध्ये जे काही पदं मेन्शन केलेली आहेत आरक्षण निहाय आणि तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय जी काही विभागणी केलेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही त्याचीच तपासणी तुम्ही एकदा करावी. आणि कधीपर्यंत करायची आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पहा, त्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 25/6/2026 रोजीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतील पदसंख्या, सामाजिक व समांतर आरक्षण निहाय योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची खात्री करून प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या, सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील इत्यादी मागणीपत्रानुसार योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची धारणा पक्की करण्यात यावी व त्याबाबत आपले अभिप्राय 29/7/2026 पर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावे. म्हणजे जास्त काही कालावधी दिलेला नाही. 29 तारखेपर्यंत येत्या 1-2 दिवसामध्ये जे काही पदं आहेत किंवा जे काही आरक्षण आहे ते कन्फर्म करण्यासंदर्भात या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेली होती. अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन यांची तुम्ही स्वाक्षरी सुद्धा यामध्ये पाहू शकता. आजच ही नोटीस आलेली आहे. आता काय झालं, ही कोणती पदे आहेत तर ही आहेत 332 पदं जी की सहकार विभागाच्या अंतर्गत येतात. पण अशी अजून बरेच पदं आहेत जसे की तलाठीचे 1500+ पदं या भरतीमध्ये ऍड करण्यात आले. पण अजूनपर्यंत तलाठी पदासंदर्भात आरक्षण निहाय किंवा सामाजिक आणि समांतर आरक्षणानिहाय विभागणीचा तक्ता देण्यात आलेला नाही. तर तो सुद्धा आपल्याला भविष्य काळामध्ये दिसू शकतो. तर कॅटेगरी वाईज डिवायडेशन असो किंवा समांतर आरक्षणावाईज डिवायडेशन असो ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानुसारच आपल्याला कळतं की नेमकं आपल्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जेवढी पदं आहेत तेवढ्या पदांचं ते विभागणी होणं गरजेचं आहे किंवा विभागणीचा तक्ता येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की आपल्या कॅटेगरीसाठी आहेत तरी जागा किती. पण तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की नेमक्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. तर त्याचा विचार न करता आपण फॉर्म भरावा, कारण की जागा ज्या आहेत त्या भरपूर आहेत. त्यामुळे
जरी कोणत्या कॅटेगरीसाठी एखादी स्पेशलिस्ट कॅटेगरी असेल त्यासाठी जागा नसतील तरी सुद्धा ओपनसाठी तुम्ही पात्र आहात आणि ओपनसाठी हमखास जागा या ठिकाणी राहणार आहेत आणि ओपनसाठी कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पात्र ठरू शकतो आणि ओपनची जागा सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. 5,000 प्लस जागा आहेत आणि आणखी काही जागांचे मागणीपत्र जाणे सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये मग तलाठी असो किंवा इतर ज्या काही अन्न पुरवठा विभाग असो त्यांची मागणीपत्र अजून आयोगापर्यंत पोहोचायचे बाकी आहेत. जवळपास आणखी जागा यामध्ये वाढ होऊ शकतात. जर आयोगाने विचार केला किंवा आयोगापर्यंत मागणीपत्र पोहोचले तर पूर्व परीक्षेचा जो काही निकाल आहे तो लागेपर्यंत तुम्हाला आणखी यामध्ये पदांची वाढ झालेली दिसू शकते. म्हणून 5,000 सध्या तरी आहेत, पुढे यामध्ये ही वाढ होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. लास्ट टाइम जे काही प्रश्न विचारले होते त्या सर्वांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच फॉर्म भरलेला आहे त्यांचं ऑलरेडी इतर पदांसाठी टिक मार्क झालेला आहे. तुम्हाला पुन्हा फॉर्म एडिट करण्याची गरज नाही. जेही पद आता यानंतर ॲड होत जातील आणि त्यासाठी जर तुम्ही पात्र असले तर ऑटोमॅटिक तुम्ही त्या पदासाठी पात्र राहाल. तुम्हाला फॉर्म एडिट करण्याची गरज नाही. जे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरत असतील 5 ऑगस्टपर्यंत त्यांना मात्र पदांची निवड करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे त्यांना करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे एज्युकेशन त्यानुसार ऑटोमॅटिक तुमच्या पदांसाठी टिक होऊन जाणार आहे. तर चिंता करण्याची कुठलीही गरज नाही. हाही एक डाऊट विद्यार्थ्याच्या मनात आलेला होता, तोही आता तुमचा जवळपास सॉल्व्ह झालेला असेल. तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जे काही तुम्ही फॉर्म भरलेले आहे तुमची जी काही हिस्ट्री आहे त्यामध्ये तुमचा फॉर्म ओपन करून पाहून घेऊ शकता की जवळपास सर्व पदांसाठी जिथे तुम्ही पात्र आहात तिथे ऑलरेडी टिक झालेला आहे आणि तुमचा प्रेफरन्स सुद्धा त्यामध्ये सिलेक्ट झालेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. यानुसार आणखी आता बऱ्याच अपडेट MPSC कडून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही त्यासाठी आपला टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवू शकता. टेलिग्रामवर आपण लगेच जी काही नोटीस वगैरे येत असते किंवा ज्या काही PDF असतात त्या लगेचच्या लगेच टाकत असतो. तिथे तुम्हाला याच्यापेक्षाही फास्ट अपडेट मिळू शकतात. तर तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 संदर्भात या ठिकाणी लिपिक, तलाठी, उद्योग निरीक्षक इत्यादी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सुरुवातीला काही पद त्यामध्ये होते आणि आता नव्याने काही पदांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आरक्षण किंवा कॅटेगरी वाईज पदांच्या बाबत या ठिकाणी नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन आणि अपडेट माहिती तुम्हाला इथे मिळत असते. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आपण थेट या नोटीसवर आलेलो आहोत. नोटीस कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. कधीची नोटीस आहे? 27/7/2026 म्हणजे आजच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कोणाला पाठवण्यात आलेली आहे नोटीस तर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सर्व आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण अमरावती, नागपूर वगळता सर्व. विषय कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या जाहिरातीबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे. जी काही जाहिरात आपली प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. या कार्यालयाकडील 16/3/2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरावयाच्या लिपिक टंकलेखक संवर्गाचे विभागाच्या अधीनस्थ 17 नियुक्त प्राधिकारी यांच्या स्थापनेवरील एकूण 332 पदांचे कनिष्ठ लिपिक मागणीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यासाठी शासनास सादर करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाकडे 27/3/2026 रोजीच्या पत्रान्वये सदर मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यात आले असून आयोगामार्फत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षेची जाहिरात 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये ज्या काही जागा आलेल्या आहेत, किती 332 जागा, तर त्या संदर्भात हे पत्रक आहे. सदर जाहिरातीमध्ये सहकार विभागाच्या अधीनस्थ 332 पदांचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या, सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील इत्यादी मागणी पत्रानुसार योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची आयोगाची धारणा असून सदर धारणा तात्काळ पक्की करण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी विनंती केली की आम्ही जो तक्ता किंवा आम्ही जे जाहिरातीमध्ये कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार मेन्शन केलेली पदं आहेत ती व्यवस्थित आहे किंवा नाही ते तुम्ही एकदा कन्फर्म करावे. कसं? एक असतं आपलं आरक्षण ज्यामध्ये विविध कॅटेगरीज असतात, जसे की आपण पाहतो ओपन आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे, हे झालं आरक्षण. पण यामध्येही आणखी समांतर आरक्षण आपल्याला लागू होतं. कसं? जर तुम्ही फॉर एक्झाम्पल SC कॅटेगरी घेतली तर SC कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणामध्ये आहेत जनरल, त्याच्यानंतर
दुसरं आरक्षण आहे ते म्हणजे फिमेलसाठी, त्याच्यानंतर आहे हँडिकॅपसाठी, त्याच्यानंतर आहे ऑर्फनसाठी, असे डिवायडेशन आपल्याला होत असतं. नंतर एक्स सर्व्हिसमॅन आहे, स्पोर्ट पर्सन आहे. तर इथे फक्त कॅटेगरीचा प्रश्न नसून त्यामध्येही समांतर आरक्षणाची विभागणी होत असते आणि अशा स्थितीत काही चूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळेच आयोगाने काय सांगितलंय की आम्ही जाहिरातीमध्ये जे काही पदं मेन्शन केलेली आहेत आरक्षण निहाय आणि तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय जी काही विभागणी केलेली आहे ती बरोबर आहे किंवा नाही त्याचीच तपासणी तुम्ही एकदा करावी आणि कधीपर्यंत करायची आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पहा. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 25/6/2026 रोजीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतील पदसंख्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची खात्री करून प्रस्तुत जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील इत्यादी मागणीपत्रानुसार योग्य पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याची धारणा पक्की करण्यात यावी व त्याबाबत आपले अभिप्राय 29/7/2026 पर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावे. म्हणजे जास्त काही कालावधी दिलेला नाही. 29 तारखेपर्यंत येत्या 1-2 दिवसामध्ये जे काही पदं आहेत किंवा जे काही आरक्षण आहे ते कन्फर्म करण्यासंदर्भात या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेली होती. अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन यांची तुम्ही स्वाक्षरी सुद्धा यामध्ये पाहू शकता. आजच ही नोटीस आलेली आहे. आता काय झालं, ही कोणती पदे आहेत तर ही आहे 332 पदं जी की सहकार विभागाच्या अंतर्गत येतात. पण अशी अजून बरेच पदं आहेत जसे की तलाठीचे 1500+ पदं या भरतीमध्ये ऍड करण्यात आले. पण अजूनपर्यंत तलाठी पदासंदर्भात आरक्षण निहाय किंवा सामाजिक आणि समांतर आरक्षणानिहाय विभागणीचा तक्ता देण्यात आलेला नाही. तर तो सुद्धा आपल्याला भविष्य काळामध्ये दिसू शकतो. तर कॅटेगरी वाईज डिवायडेशन असो किंवा समांतर आरक्षण वाईज डिवायडेशन असो ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानुसारच आपल्याला कळतं की नेमकं आपल्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जेवढी पदं आहेत तेवढ्या पदांचं ते विभागणी होणं गरजेचं आहे किंवा विभागणीचा तक्ता येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल की आपल्या कॅटेगरीसाठी आहेत तरी जागा किती. पण तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की नेमक्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. तर त्याचा विचार न करता आपण फॉर्म भरावा, कारण की जागा ज्या आहेत त्या भरपूर आहेत. त्यामुळे जरी कोणत्या कॅटेगरीसाठी एखादी स्पेशलिस्ट कॅटेगरी असेल त्यासाठी जागा नसतील तरी सुद्धा ओपनसाठी तुम्ही पात्र आहात आणि ओपनसाठी हमखास जागा या ठिकाणी राहणार आहेत. आणि ओपनसाठी कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पात्र ठरू शकतो आणि ओपनची जागा सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. 5,000+ जागा आहेत आणि आणखी काही जागांची मागणीपत्र जाणे सुद्धा सुरू आहे. त्यामध्ये मग तलाठी असो किंवा इतर ज्या काही अन्न पुरवठा विभाग असो त्यांची मागणीपत्र अजून आयोगापर्यंत पोहोचायचे बाकी आहेत. जवळपास आणखी जागा यामध्ये वाढ होऊ शकतात. जर आयोगाने विचार केला किंवा आयोगापर्यंत मागणीपत्र पोहोचले तर पूर्व परीक्षेचा जो काही निकाल आहे तो लागेपर्यंत तुम्हाला आणखी यामध्ये पदांची वाढ झालेली दिसू शकते. म्हणून 5,000 सध्या तरी आहेत, पुढे यामध्ये ही वाढ होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. लास्ट टाइम जे काही प्रश्न विचारले होते त्या सर्वांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच फॉर्म भरलेला आहे त्यांचं ऑलरेडी इतर पदांसाठी टिक मार्क झालेला आहे. तुम्हाला पुन्हा फॉर्म एडिट करण्याची गरज नाही. जेही पद आता यानंतर ऍड होत जातील आणि त्यासाठी जर तुम्ही पात्र असले तर ऑटोमॅटिक तुम्ही त्या पदासाठी पात्र राहाल. तुम्हाला फॉर्म एडिट करण्याची गरज नाही. जे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरत असतील 5 ऑगस्ट पर्यंत त्यांना मात्र पदांची निवड करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे त्यांना करण्याची आवश्यकता नाही. तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे एज्युकेशन त्यानुसार ऑटोमॅटिक तुमच्या पदांसाठी टिक होऊन जाणार आहे. तर चिंता करण्याची कुठलीही गरज नाही. हाही एक डाऊट विद्यार्थ्याच्या मनात आलेला होता, तोही आता तुमचा जवळपास सॉल्व्ह झालेला असेल. तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जे काही तुम्ही फॉर्म भरलेले आहे तुमची जी काही हिस्ट्री आहे त्यामध्ये तुमचा फॉर्म ओपन करून पाहून घेऊ शकता की जवळपास सर्व पदांसाठी जिथे तुम्ही पात्र आहात तिथे ऑलरेडी टिक झालेला आहे आणि तुमचा प्रेफरन्स सुद्धा त्यामध्ये सिलेक्ट झालेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. यानुसार आणखी आता बऱ्याच अपडेट MPSC कडून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल तर तुम्ही त्यासाठी आपला टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवू शकता. टेलिग्रामवर आपण लगेच जी काही नोटीस वगैरे येत असते किंवा ज्या काही PDF असतात त्या लगेचच्या लगेच टाकत असतो. तिथे तुम्हाला याच्यापेक्षाही फास्ट अपडेट मिळू शकतात. तर तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.